अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता, भीमा माता, रमाई माता, यशोधरा माता, सर्व महामानव, ज्या मानवांनी बहुजन समाजासाठी कार्य केले त्या सर्व बहुजनांना, बहुजन महामानवांना त्रिवार अभिवादन. बहुजन हिताय बहुजन सुखाय असा संदेश, समतेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध. आज आपण पूजापाठावरील व्हिडिओ बनवून सुरू आहेत. बौद्धांचे नैमित्तिक बौद्ध पूजापाठ. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया, नंतर विषयाकडे बोलूया. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना, सुखा संघस्स सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या धम्मपद. बुद्धवगो 14:194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओकडे आपण वळत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तथागतांनी दिलेला भिक्षूंना आदेश, त्या आदेशामध्ये भगवान बुद्ध काय म्हणतात? चरत भिकवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अर्थाय हिताय सुखाय देव मनुष्यानं. देशेत भिक्खवे धम्म आदि कल्याण मज्ज कल्याण पर्योसान कल्याण शांतं संवेजनं केवल परिपूर्णं परिशुद्ध ब्रह्मचर्यं प्रकाशेतं. अशा प्रकारे तथागताचा आदेश पाली भाषेमध्ये आहे. तो त्याचं मराठीमध्ये बुद्ध म्हणतात, तथागत म्हणतात, जा भिक्खूंनो, बहुजनाच्या हिताकरिता, बहुजनाच्या सुखाकरिता, लोकावर दया करण्याकरिता. देव कोणाला म्हटलेलं आहे? संत पुरुष. संत पुरुष आणि मानव यांच्या कल्याणाकरिता, हिताकरिता, सुखाकरिता विचरण करा. भिक्खूंनो, आरंभी कल्याणकारक, मध्ये कल्याणकारक व अंती परिणामसुद्धा कल्याणकारक असलेल्या या धम्माचा त्यांच्या शब्दार्थासह व भावार्थासह उपदेश करून सर्वत्र परिपूर्ण परिशुद्ध ब्रह्मचर्य प्रकाशित करा. अशा प्रकारे तथागताने आदेश दिलेला आहे. पुढे तथागत म्हणतात, आपण प्रतिज्ञा काय केली पाहिजेत? सर्व अखिल मानवजातीने प्रतिज्ञा काय केली पाहिजे? प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष संख्य ती नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत,
ही पूर्ण आकलन करण्याची प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धाचा आहे अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची. अशा प्रकारे ही प्रतिज्ञा आहे. पुढे बाबासाहेब आंबेडकर धम्म बांधवांना, शिकलेल्या लोकांना काय आवाहन करतात ते आपण बघूया. सम्यक मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका. काळजीपूर्वक ऐका. मार्ग पुष्कळ आहेत, परंतु ते सर्वच सम्यक मार्गाकडे जात नाही. अष्टांगिक मार्ग हाच सम्यक मार्ग होय. हा मार्ग केवळ मुठभर लोकांच्या सुखासाठी नाही, तर तो बहुजनाच्या सुखासाठी आहे. तो प्रारंभी, मध्य आणि अंतीही कल्याणकारक असला पाहिजे. सम्यक मार्गाचे अनुसरण हेच बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण होय. सर्व मार्गात अष्टांगिक मार्ग श्रेष्ठ आहे. सत्यामध्ये 4 सत्य सर्वश्रेष्ठ आहेत. विषय वासनेची अनासक्ती हा सर्वश्रेष्ठ सद्गुण आहे, आणि ज्याला हे पाहण्यासाठी दृष्टी लावली आहे तो मानवात सर्वश्रेष्ठ आहे. असा हा सम्यक मार्ग आहे. प्रज्ञा शुद्धीसाठी याहून दुसरा श्रेष्ठ मार्ग नाही. म्हणून याच मार्गाने जा. जर तुम्ही या मार्गाचे अनुसरण केले तर तुमच्या दुःखाचे निरसन होईल. दुःखकंटक कसे काढून टाकता येते हे कळल्यावरच मी या मार्गाचा उपदेश केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांना अशा प्रकारे आपणाला आव्हान दिलेलं आहे. आता बाबासाहेबाची स्तुती या गाथेमध्ये आहे. मराठी भीमस्तुती म्हणतात तिला. दिव्य प्रभरत्न तू, साधुवर दान तू, आदि कुलभूषण तो भीमराजा. सकल विद्यापती, ज्ञान सत्य संगती, धम्मशासनमती, बुद्धी तेजा, पंकजा नरवरा, प्रतस्वजन उद्धारा. भगवंत तू खरा, संग काजा, चवदार संगरी, शस्त्र न धरिता करी, कापलारी उरी रौद्र रूपा. मुक्तिपात कोणता, म्हणून स्मृते जाळीता, उजाळीता गंतिका मार्ग साजा. राज्य घटना कृती शोभते भारती, महामानव बोलते सार्थ संज्ञा. शरण बुद्धासमी, शरण धम्मासे, शरण संघासे, भीमराजा भीमराजा. अशा प्रकारे आपण भीमस्तुती
बाबासाहेबांनी दिलेलं आव्हान आणि तथागत भगवान बुद्धाने भिक्षूंना दिलेला आदेश आणि प्रतिज्ञा, अशा प्रकारे आपण हे भाग घेतलेला आहे. आता पंक्तीमध्ये जर आपण बसलो तर आपल्याला जेवायच्या अगोदर श्लोक म्हणतात. तर हे आपल्या धम्मावरील श्लोक आहेत. आपण लक्षपूर्वक ऐका. नंबर 1 श्लोक. जो पुत्ररत्न कुलदीप भारताचा, जो पुत्ररत्न कुलदीप भारताचा, माता पिता गुरु सहोदरंग दुःखिताचा, जो बुद्ध ज्योती कबीरा सम धम्मदाता, त्या भीमराज चरणी करा नम्र माता. हा एक श्लोक झालेला आहे. दुसरा श्लोक. झुंजार वीर करुणा कर थोर वक्ता, जो भारतीय घटनापती राष्ट्रनेता, विद्या सदाचरणा पंडित लोकशास्ता, त्या भीमराज चरणी करा नम्र माता. नंबर 3. जाळी मनुस्मृती नवी स्मृती जो रचिता, अस्पृश्यता विषमता विष नष्ट करता, जो हीन दीन जनतेस्तव दुःख हरता, त्या भीमराज चरणी करा नम्र माता. ज्याने तुझे नरक रोखले, ज्याने तुझे नरक रव संपविले, ज्याने तुझे नवीन जीवन प्राप्त केले, जो तो परम वैभव मुक्तिदाता, त्या भीमराज चरणी करा नम्र माता. जो एकटा पण रणांगणात गाजविले, श्रीमंत कर्मठ विरोधक नम्र केले, ज्यांची अशी अमर मंगल कीर्तिगाथा, त्या भीमराज चरणी करा नम्र माता. अशा प्रकारे 6वा श्लोक आहे. आहे का तुझ कल्पना जन तुझे अज्ञान ठेविले, आहे का तुझ कल्पना जन तुझे दास्यत्व भोविले, आहे का तुझ कल्पना जन तुझे दैन्यात गोविले, होय पालट आमूलाग्र करुणा तू काय योजिले. नंबर 7 श्लोक आहे. वाटे पुढारी जरी थोर व्हावे, वाटे महापंडित सूर्य व्हावे, वाटे दलिता वीर उद्धारावे, बाळा जरी भीमगुणास घ्यावे. अशा प्रकारे आपण आजचा व्हिडिओ इथे थांबूया. सर्वांचं मंगल. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होई रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होई रे. सर्वांचं मंगल. मित्रांनो, भगवान बुद्ध, त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ यावरील आपण व्हिडिओ बनवत असतो रोज. त्यामध्ये आपण आज यावर श्लोक आहेत 7 श्लोकमध्ये आपण त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे. त्यानंतर बाबासाहेबाचं आव्हान समाजाला, नंतर प्रतिज्ञा घेतल्या आपण, नंतर मराठी भीमस्तुती मराठीमध्ये घेतली,
आणि 6वा आदेश भगवान बुद्धाचा आदेश चरत विकवे चारिका. अशा प्रकारे आज आपण इथे थांबूया. उद्या परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय, जय श्रीराम.